जय महाराष्ट्र मित्रांनो, स्वागत आहे तुमचं माझ्या आणखी एका नवीन ब्लॉगमध्ये. मित्रांनो, आपल्याला आता दिवस सुरू केलाय. आपल्याला पडली इंटरसिटी नवी मुंबई वाशीची. चाललोय आपण कस्टमरला पिकअप करायला चाललोय. एक 2.5 किलोमीटर आपल्याला बुकिंग आलेली. काय 8 दिवस तर काय धंदा काहीच नव्हता आणि लोक काही मीटर देतच नाहीये. आणि आज आहे सोमवार, बरोबर आपल्याला नवी मुंबईची बुकिंग पडली. तशी नवी मुंबईचीच पाहिली होती आपल्याला, जर पडली तर. आता आहे आपलं लोकल तर आपण करतोच. चाललोय पिकअपलाच कस्टमरच्या. चला पिकअप केल्यानंतर भेटू. तर मित्रांनो, पोहोचलो आता वाशीमध्ये. म्हणजे वाशी नाही, आता कोपरखैरण्यामध्ये. आपण अजून एक स्टॉप होता, किती 2.5-3 किलोमीटरचा होता. सोडला आता आपण कस्टमरला. आणि एवढं भयंकर इथं ट्रॅफिक आहे. हायवेला जेवढं ट्रॅफिक लागत नाही तेवढं इथं ट्रॅफिक. आता कशामुळं काय माहीत नाही. आता भरपूर जवळजवळ 500 मीटरलाच मी जवळजवळ 15 मिनिटं झाला थांबलेलो इथं, एका जागेवर थांबलेलो आहे. नेमकं काय झालंय माहीत नाहीये. बघू आता रिटर्नची बुकिंग कधी पडती. पहिले तर CNG भरून घेतो. तर मित्रांनो, रिटर्न बुकिंग पडलेली आपल्याला. चाललो कस्टमर पिकअप करा. 2.5 किलोमीटरवरून पिकअप आलेले. वानवडी काहीतरी, हा वानवडी होते कदाचित. वानवडीची बुकिंग पडलेली. चला पहिल्या कस्टमरला पिकअप करू. आणि जवळजवळ मला 10 वाजता मला ड्रॉप होता. आत्तावाले 12:30. 2.5 तासानंतर मला बुकिंग पडली. तेव्हा मी लोकेशन चेंज केलं तेव्हा मला बुकिंग पडली. बघू. तर मित्रांनो, झाला आता आपला वानवडीला ड्रॉप. जवळजवळ किती वाजले आत्ता? 3:30 वाजले. वाजले बरोबर 1:45 आपण निघलेलो. आणि निघालो आता खराडीकडे. पण आता कुठं जावं ते समजत नाही, कारण की मगरपट्ट्यात काहीतरी विषय झालेला आहे. तो पाण्याची काहीतरी पाईपलाईन फुटलेली, रस्ता बंद आहे असं मला वाटतंय. म्हणजे मी बघितलंय न्यूजवर की रस्ता बंद केलाय मुंडव्या साईडला जायचा. नेमकं कुठनं जावं ते समजत नाही आता. तर बघू, सोडले कस्टमर आता. बघतो खारडे, कारण CNG पण संपलेलं आहे माझं. काही CNG नाही आता. या साईडला तर CNG पंपच नाही आहे. त्यामुळे बघू, बुकिंग घेऊन जातो ना डायरेक्ट तसंच जाईल. बघू काय होतं, सांगतो तुम्हाला. हे बघा मित्रांनो, मगरपट्ट्यातला पाऊस. पाऊस नाही, काहीतरी नळाची पाईपलाईन फुटलेली आहे. बघा, असं पाणीच पाणी झालंय. तरी पाणी ओसर आहे आता सध्याला, कारण की ऊनच एवढे की जमिनीत पाणी भरपूर गेलेलं आहे. हे जर पावसाचे दिवस असते तर अजिबात पाणी ओसरलं असतं. पण उन्हामुळं भरपूर झाले. तरी महानगरपालिकेने आता बघितले मी गाड्या, मागं 2-3 गाड्या होत्या, त्यांनी पाणी ड्रेनेजमध्ये टाकायचं भरपूर प्रयत्न केलेले आहेत. बघा पाणी बघा. तरी सकाळी भरपूर पाणी होतं, भरपूर असं. 2-3 जणांना विचारलं मी, ते म्हणले पाणी भरपूर होतं. सकाळी रोड पण बंद होता वाटतं कदाचित. हा आता मोकळा झाला, कारण की पाणी भरपूर. हे बघा, खतरनाक म्हातारा आहे ह्यो. अरे काय बोलणार आता.
CNG तर संपलं, आपल्याला CNG भरायचं आहे. या ठिकाणी तर काहीच नाही, कारण की मग अशी न्यूज कळलेली की मुंडेपर्यंत रोड बंद केलेला आहे. पण मला वाटतं सकाळी बंद केलेला असणार आहे, कारण सकाळी भरपूर पाणी होतं. आता जवळ 5 किती 4:30 वगैरे वाजले असेल आता. तर मित्रांनो, पोहोचला आता आपण खराडेमध्ये. आज आपलं टोटल रनिंग झाले 315, म्हणजे जवळ 316 आपलं रनिंग झालेलं आहे आज टोटल. 316 आपलं रनिंग झालेलं आहे आज टोटल. सकाळी मला वाटते 5:45 का 7 वाजता आपल्याला बुकिंग पडली होती. कस्टमरला पिकअप करून 10-15 मिनटं गेलो, 7:15 आपण निघलो होतो. त्यानंतर वाशीला आपण पोहोचलो. 2 ड्रॉप होते आपले, एक वाशीला एक होता आणि थोडंसं पुढं 2.5-3 किलोमीटर कोपरखेरणेला होता. जवळजवळ आपला काहीतरी 11:15 किती ड्रॉप झाला आपला, बरोबर. त्यानंतर जवळजवळ 2.5 तास आपलं, म्हणजे जवळजवळ 1 तास बुकिंग पडत नव्हती. शेवटी मी लोकेशन चेंज केलं. लोकेशन चेंज केल्यानंतर थोडंसं थांबलं. जवळजवळ डॉट 12:30, म्हणजे 2.5 तासानंतर आपल्याला वानवडीची बुकिंग वाजली. कस्टमरला सोडलं, काय जवळ होतं, काय बुकिंग तर काय पडली नाही आपल्या या साईडची. त्यामुळे निघालो. आणि आज डोकं पण दुखतंय. येताना एवढी भयंकर झोप लागत होती. मला वाटते मी मुंबईमध्ये मिसळ खाल्ली होती, कदाचित सोडा भरपूर टाकला होता भरपूर. म्हणजे एवढी झोप लागत होती ना मला, अक्षरशः मी गाडी थांबवली रोडला आणि तोंड ठेवलं, डोळ्यात पाणी थंड पाणी. लक्ष ठेवा मित्रांनो, कधी झोप लागत असेल ना, थंड गार पाणी ठेवत जातं. उन्हाळा आहे, गार पाणी ठेवायचं, तर गार पाणी मारायचं डोळ्यावरती, बरोबर झोप जाते. मी रोड गाडी थांबवली, एक्सप्रेसवेला डायरेक्ट गाडी थांबवली. मी मस्तपैकी तोंडा पाणी वगैरे मारलं, फेस वॉशनी तोंड धुतलं, थोडंसं झोप उडाली. कारण माझं कसं आहे, चहा वगैरे पण माझं झोप उडत नाही, काय माहित नाही मला. बाकीच्यांची कोण मी ऐकले, बाकीच्यांची झोप पण उडते चहासाठी. मला 1% सुद्धा फरक पडत आहे चहाने. त्यामुळे मस्त आपलं तोंड धुतलं, फ्रेश झालो, तेव्हा थोडीशी झोप उडाली होती. झोप मला वाटते त्या मिसळीने झालं, कारण ह्याच्या आधी मला कधी असं झालं नाही. झालंय पण तेव्हा पण सेम सोडा टाकलेला असेल ना जेवणामध्ये, तर मला बरोबर झोप लागते. मला लईच कळते की हा सोडा चांगला दणकून मारलेला सोडा आहे. आणि त्या मिसळमध्ये सोडा किंवा ते हे पण असतं, म्हणते काय ते म्हणते त्याला, अजिनोमोटो, ते पण जास्त लागतं. कारण की चव येण्यासाठी, म्हणजे भाजीमध्ये आपण जे हॉटेलमध्ये वगैरे जेवण करतो ते चव लागण्याचं कारण तेच आहे, अजिनोमोटो. हे रेडिओ टेस्ट आहे तुम्हाला. तर मला वाटते ते जास्त टाकल्यामुळं मला झोप लागलेली, खतरनाक झोप लागलेली, काय सांगतो मला आता. त्यामुळे मी तरी मधल्या लाईन मधून मी गाडी चालवतो. कंट्रोल होते आपल्या गाडीवरती, पण झोप येत होती फक्त, बस. बाकी काय नाही. असं नाही की डुलकी येणं वगैरे, एवढं नाही. तर तुम्ही पण लक्ष ठेवा मित्रांनो. म्हणजे मला कधी असं वाटलं झोप येते किंवा कंटाळा आला, तर मी गाडीत थंड पाणी ठेवतो कधी पण, आणि डोळ्याच्या असं डोळ्यावर आतमध्ये मारतो, डोळ्यावर बरोबर गार पडतं आणि डायरेक्ट झोप उडते. तर आणि अजून मित्रांनो प्रॉब्लेम असा आहे की आपला मीटरने कोण देतच नाहीये. मी लोकलला करतो, मी व्हिडिओ काय बनवलेला आहे, कारण कोण देतच नव्हते लोकल. आणि गुढीपाडवा, ईद, त्यात शनिवार रविवार पण काहीच नव्हतं. ईदमुळं मला शनिवारी ईद होती, तर ईद असून सुद्धा काहीच नाही. गुढीपाड्या दिवशी पण काहीच नव्हतं. जास्त काही बिझनेस झाला नाही आपल्या, त्यामुळे मी काही व्हिडिओ पण नाही बनवले. पण मीटरने देत नाहीये, तर काहीतरी वेगळा पर्याय पण बघावा लागणार आहे आपल्याला. कारण की जसं की मी तुम्हाला सांगितलं, फक्त मीटरच्या बरोबर जर राहिलं तर धंदा होत नाही. काही करा तुम्ही, कधी तर तुका लागतो तो. पण तुम्हाला जर कंटिन्यू लोकल करायचं असेल तर फक्त मीटरच्या बरोबर नाही उपयोग काय. त्यातल्या त्यात शनिवारी आपल्या ड्रायव्हर भावांची काहीतरी मीटिंग झाली, मला माहित नव्हतं, मी पण गेलो असतो त्या मीटिंगला.
नेमकं त्या मीटिंगमध्ये काय झालंय माहित नाही, कारण व्हिडिओ पण नाही आहेत. त्या मीटिंगमध्ये काय बोलणं झालंय काय नाही, कशाबद्दल बोलणं झालंय. पण डॉक्टर केशव क्षीरसागर सरांचा काल मी व्हिडिओ पाहिला. त्यांच्या म्हणणं असं होतं की त्या मीटिंगमध्ये ओनली मीटरला म्हणजे भरपूर लोकांनी आक्षेप केला घेतला इथं की त्याच्यामुळे धंदा होत नाही वगैरे वगैरे वगैरे. त्या गोष्टीचं तिथं लोकांनी समर्थन केलं असं डॉक्टर केशव क्षीरसागर केशवसागरचं सरांचं आहे. आणि असं त्यांचं म्हणणं आहे. त्यात किती प्रूफ आहे काय माहित नाही, किती तथ्य काय माहित नाही आपल्याला. पण काय बोलणार त्याच्यावरती, नेमकं काय घडलं त्या मीटिंग मध्ये माहित नाही आपल्याला की तिथे समर्थन झालंय नाही झालं काय माहित. पण हा एवढा आहे की भरपूर ड्रायव्हर लोक वैतागलेत की मीटरमुळं. कारण बरोबर जसं की मी तुम्हाला काय म्हटलं, सर्वजण मीटरने घेत नाही, काही जण मीटर घेतात काही जण घेत नाही. आणि ह्याचा फायदा जर न घेणारे आहेत, जे मीटरने नाही घेत त्यांचा फायदा होतो याच्यात. त्याच्यामुळे मला वाटतंय वैतागले, शेवटी वैतागणार लोक. पण काय करणार आता, नाहीच आहे म्हटल्यावर मीटरने म्हटल्यावर काय करणार आपण तरी त्याला. वैतागल्याशिवाय माणूस त्याला ईशा बोलणार त्या लोकांना कशी गाडी चालवतात. नेमकं त्या मीटिंग मध्ये काय झालं माहित नाही मित्रांनो आपल्याला. डॉक्टर केशव क्षीरसागर सरांची मी व्हिडिओ बघितला, त्यात ते म्हटले की म्हणजे आजपासून त्यांनी ओनली मीटर मधनं ते माघार घेतात. आणि मला वाटतं जी आपली ओनली मीटरची वेबसाईट आहे ती वेबसाईट पण ते बोलतात की आज रात्रीपासून बंद झाली. आता मी चेक केलंय बंद झाले की नाही, कारण की मी गेलतो इंटरसिटीला. मला इंटरसिटी कधी तर पडते, आठवड्यात एकदा 15 दिवसात एकदा. त्यामुळं नेमकं मी आज पाहिलंच नाही. काय करणार, एवढं आहे की मीटरने धंदा होत नाही, तेवढं आहे. मीटरने कव्हर पण होत नाही. म्हणजे कसं आहे मी तुम्हाला सांगितलं, बिना मीटरचं 300, मीटरने 500, ठीक आहे, ते 200 भेटतात. सगळे देत नाहीत ना. ज्या दिवशी सगळेजण देतील त्या दिवशी ते परवडणार. म्हणजे समजा नॉन मीटरवाल्यांची ट्रिपा दिवसाला होतात 15, पण मीटरनी मागणाऱ्यांचे ट्रिपा दिवसात 3 आणि 4 होतात. 3 आणि 4 खूप कमी झाले, तुम्हाला सुद्धा माहिती. लोकलला रोज निदान 10 तरी ट्रिप पाहिजे, 10 तरी. म्हणजे 10 म्हणजे कसं, त्यातले 5-6 मोठे आणि 4-5 वगैरे असे जवळजवळचे 150 रुपयाचे 120चे वगैरे, ते ठीक आहे, काय वाटत नाही. तसं 10 पण कमी, ऍक्च्युली 15 पाहिजे. पण काय करणार आता, ठीक आहे. आपण जसं म्हणतो जे त्याची मर्जी, कोणाला आपण बळजबरी करत नाही मीटरने घ्यावं. कारण कसं आहे, समजा माझा बिझनेस होता मीटरने, ह्याचा अर्थ असं नाही ना की सर्वांचा होतो. माझा तरी कुठं होतो. मला तुम्हाला माझं कॅन्सलेशन दाखवलं तर एका भावाने मला कमेंट केली ती की तुम्ही प्रीमियरच्या बुकिंग का मारत नाही, सिडॅनचं का बुकिंग मारत नाही, फक्त गोच्या बुकिंग मारता. आता त्याचं कारण सांगतो मला मित्रांनो. त्यांना ज्यांनी कमेंट केलं त्यांना बोललो मी मीटरने मागतो ना, त्यामुळे माझं रेटिंग झालंय 4.70. मध्यंतरी 4.40 होतं, पण आता थोडंसं वाढल्यामुळं तसं आत्ता 4.80 झालं. पण नेमकं काल एकाने 3 स्टार दिले, त्यामुळे डायरेक्ट 4.70 झालं परत. तुम्हाला होती प्रीमियरसाठी 4.80च्या वरती जर असेल तरच तुम्हाला प्रीमियर राहतं जातं. माझं कंटिन्यू 4.80 खाली रेटिंग आहे मीटरमुळं, त्यामुळे प्रीमियर नाही आहे. तुम्हाला माहिती आहे 30% बुकिंग प्रीमियरची आहेत आणि 50% बुकिंग आहेत गोची, फक्त 10% बुकिंग आहेत सिडॅनची. त्यामुळं गोची बुकिंग उच लागतात, फक्त मुद्दा काय मीटरने घेतात, असा विषय.
चला मित्रांनो, जाऊ दे. आलो आता आपण आपल्या खारटेमध्ये आलोय. गाडी पार्किंग वगैरे लावतो. दिवस आपला तसं चांगला गेला. आज आपले झाले किती झाले, एक मिनिट मी पाहिलंच नाही. कमी झालं सगळं. नवी मुंबईला कमी होतं. 3,500 रुपये झाले. आपला 3,510 रुपये झाले. 3,510 आणि ह्याच्यातले तुम्ही 1,000 रुपयाचं CNG द्या सोडून आणि 171 रुपये जे आपल्याला रिचार्ज जातं, उबेरचं रिचार्ज जातं ते मायनस करा कॅल्क्युलेशन किती उरले काय उरले. काय इंटरसिटीला जास्त उरत नाही कारण किलोमीटर भरपूर होतं. पण तुम्हाला सांगतो, मला वाटत असेल की इंटरसिटीला उरतं वगैरे काय नाही. लोकल आपलं 150 180 वगैरे किलोमीटर होतं. आता माझं किलोमीटर झाले. आता माझी 316 होतं वाटतं मी तुम्हाला सांगितलं तेव्हा. आता बरोबर मी माझ्या पार्किंग पर्यंत लावले 320 झाले. बघा तुम्ही बघा, तेवढंच पडतं काय नाही. त्याचबरोबर डोकेदुखी आणि एक्सप्रेसला कंटिन्यू नजर एकाच ठिकाणी असते, तो पण विषय. बघा किती काय मिळेल. मी इंडिकेटर दिलाय तरीच तर वळते असले. हेल्मेट मला त्यामुळे हेल्मेट वाला लय शिवता तुम्ही, लय शिवता हेल्मेट वाल्याला. काय बोलणार त्यांना, जाऊ दे आता. चला मित्रांनो, भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. बघू आता कसं जातोय उद्याचा दिवस. चला भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र आणि पळा मस्त.